हॅलो शीतले. हा जा बोल. आज मी लय खुश आहे. का? ओळख बघू. लेटर आलं का? अगं ते तर येतच असतंय, पण मी वेगळ्या कारणासाठी खुश आहे. आता काय ते सांगशील का? अगं गिफ्ट मिळालं मला, गिफ्ट. काय राजा, कुठल्या पोरगी बिरगीनं दिलं नाही ना? अगं मामानं दिलाय, नवीन मोबाईल आहे. काय सांगतोयस? अरे भारीच की. कसला मोबाईल आहे? रंग कसलाय? आणि तो अगं हो, किती प्रश्न विचारशील. मी कधी एकदा बघीन असं झालंय माझं. मी पहिला तुलाच फोन केलाय. मला का? मग दुसरं कोणाला करणार? मला ना कधी तुला एकदा दाखवीन असं झालंय बघ. आजा, असला मामा मिळाला नशीब लागते. वय शीतले, मामा एक वेळ जयडीचं लाड कमी करेल, पण माझ्यासाठी कधीच मागं पुढे बघत नाही माहितीये. आणि जीजी बी लय खुश आहे. आजा, तू काय बी म्हण, जीजीचा लय जीव आहे तुझ्यावर. आणि तुझ्यावर बी सारखी म्हणत असती, पोरगी असावी तर पवाराच्या शीतलीगत. जीजी काय म्हणाली माहितीये का? काय? मी सेल्फी घेत होतो तर म्हणली आधी देवीचा फोटो काढ. मग काढलास का? पण त्यासाठी देवीचं दर्शन तर झालं पाहिजे ना. मग घे की. नवलाईचं मंदिर काय लांब आहे व्हय? तो तर मी घेतच असतो, पण मला आणखी एका देवीचा फोटो काढायचा. कुठल्या र? ओळख की. पण ती देवी लय कडक आहे हा. ती कुणाला असं लगेच दर्शन देत नाही. लई उपास तपास करायला लागत्यात, मगच ती प्रसन्न होते. पण ती फोटो काढून देणार का? आता ते भेटल्याशिवाय कसं कळल? हा का? आलोच दर्शनाला. तथास्तु. जेडी, बघितलंस ना काय चाललंय ती? कमीत कमी 5-6 हजार तरी असेल ना फोन. अय मम्मी, 8,500 आहे. माहितीये मला किंमत. अगं काय म्हणावं ह्या बाबाला? आता काय डोक्यात हाणून घ्यायचं का काय? इथं लोकांच्या फाटक्याला टिपा मारून पापड लोणची विकून ₹1-2 गोळा करते मी, आणि हो बाबा खुशाल पैसे उधळत बसलाय. मी काय म्हणते, बाया जीव तरी कसा झाला यांचा? पप्पा पण ना खरेदी करताना अजिबात माग पुढे बघत नाहीत. ही सगळी त्या म्हातारीची फुस आहे बघ. तिनं चांगलंच मुठीत ठेवलंय ह्यांना. जेडे, तुला सांगते, फोन बी तिनंच घ्यायला लावलाय बघ. आणि उद्या पगार झाला की हायच ना तू खिसा रिकामा करायला. कुणाबरोबर कसं राहावं ना, ती या म्हातारीकडनं शिकाव बघ. असू दे आता. अजिंक्यांना काय आणलं ना की ते मला मिळतच. कवा? जुनं झाल्यावर वाट बघ, इथं लग्न ठरता ठरना. अगं त्या भैयाचा जरा तरी आधार होता. 4 पैशाचं सामान सुमान तरी मिळत होतं. तेवढं बी त्या बाबानं उचलून नेलं. मशीन गेली ती गेली, त्यानं तर गुंडे बी ठेवले नाहीत. पण ते भैयानं असं का केलं असेल ग? मला तर वाटतंय का नाही, त्याचं स्थळ मी शीतलच्या घरी घेऊन जात नाही ना, म्हणूनच असं केलं बघ त्यानं. मम्मी, मला तर काहीतरी वेगळीच भानगड वाटते बघ. अगं ती काय असेल ते असेल, पण आता लय ताणून जमणार नाही ना. म्हणजे आता आधी मी त्याची गाठ घेणार आहे आणि बचत गटाचं अध्यक्षपद माझ्याकडे घेणार आहे. ते बी त्या सुमीच्या नाकावर टिच्चून. ते घेऊन काय करणार? अगं आधीच घोळ निस्तरायला पाहिजे, आणि त्या भैयाला बी घोळात घ्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय तुझ्या लग्नाचं काय बी होऊ शकत नाही. मग आता काय करायचं ठरवलेस तू? आधी भैयाची गाठ घेणार आहे आणि मग त्या शितली बरोबर त्यांची गाठ बांधायला मी मोकळी. अगं हे झालं तुझं, पण ती शितली तयार व्हायला पाहिजे ना. एका पायावर तयार होईल, लिहून घे. आणि जरी नाही झाली ना, तरी तिला तिच्या घरच्यांचं ऐकावंच लागेल की. त्यांच्या घरात फक्त नानांचा आवाज चालतो. असं झालं ना तर सोन्याहून पिवळं. जेडे, ह्या घरातनं एक एक वस्तू उचलून येताना
माझ्या जीवाला काय वाटलं असेल ना ते तुला सांगून बी कळणार नाही. त्या भैयाला हाताशी धरून मी काय करते ते बघच आता. कशी काय वाट चुकलं? वाट नाही चुकले, तुमच्याकडे चाले. ती बोला, काय सेवा करू? तुम्ही काय करू नका, मलाच सेवा करायची संधी द्या. म्हणजे मला अध्यक्ष बनवा. टॅलेंट? हा, ऐकलं का मामी काय म्हणतायत? हा, एक तर माझ्या ऐकण्यात गडबड आहे, नाहीतर मामीच्या डिमांड मध्ये. भैया, तुम्ही मशीन उचलून नेली त्याचा अजिबात राग नाही मला, पण तुम्ही चुकीच्या बाईला सपोर्ट करताय ना त्याच वाईट वाटतंय. आता काय राईट काय रॉंग तुम्ही आम्हाला शिकवा. मला तसं नाही म्हणायचं, पण तुम्ही असं तडकाफडकी सामान उचलून न्यायला नका होतं. मामी, आजकालची दुनियाच दिल्या घेतल्याची. आम्ही तुमच्या बचत गटाला मदत केली, तुमच्या बचत गटातल्या बायकांना मशीन साहित्य दिलं, ते तुम्ही स्वतःच आहे म्हणून सांगता. अहो किती सेल्फिशपणा हा. हा, बरं जाऊ द्या, आम्हाला त्याचंही काही एवढं नाही, पण तुम्ही मेन पॉइंट विसरताय मामी. कसं आहे मामी, आपलं काम व्हायचं असेल तर एकमेकाबरोबर पैर करावं लागते आणि ती फेडावं बी लागते. आता हे काय मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आणि अशा आमच्या डिमांडच काय होत्या हो? बोलून चालून एक काम सांगितलं होतं, तेही पुण्याचं. पण माझी अशी लायकी गावाच्या समोर निघाल्यावर माझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? मामी, एक क्लिअर बोलू का? अहो बोला की, मी कवा नाही म्हणते का? मी तुम्हाला परत बचत गटाचा अध्यक्ष करतो. अगं बाई, खरंच? पण 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 एक कंडिशन आहे. हा? भैया, कंडिशन नाही, कंडिशन. हा, दॅट इज दॅट. जर का तुम्ही शीतल बरोबर आमचा विवाह जुळून दिला तर फुल स्टॉप. बघा, पटत असेल तर. अहो पण नाही, पण नाही बिन नाही, या बारीने काम पत्त्यात झालं पाहिजे. बघते प्रयत्न करून. मामी, ज्या हक्कानं अध्यक्षपद मागताय ना त्याच हक्कानं माझं काम पण करा. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल तसं. देर यू आर. तुम्ही लागा कामाला, आम्ही बी लागतो तयारीला. भैया, तुमची आयडिया कामाला आली म्हणायची. नाही टॅलेंट, एवढ्या सहजासहजी ही बाई काम करणार नाही, पण हिला कामाला कशी झुपायची हे मला चांगलंच माहिती.